पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आज 12 मार्च 2025 अशी तारीख आहे आणि शिवगडवर आहोत आपण आज। आणि शिवगडवर डॉक्टर काका देशमुख यांची आपण थोडीशी काही प्रश्न विचारून छोटी मुलाखत घेतोय। तर प्रश्न विचारते मी आता। पहिला प्रश्न विचारते की अनुग्रह आणि दीक्षा यामध्ये काय फरक आहे? नाही, काही फरक नाहीये, फक्त शब्द बदलले एवढंच काही नाही। दीक्षा संप्रदायाचा असते, अनुग्रह सुद्धा एखाद्या संप्रदायाचा असू शकतो। म्हटलं तर तेवढा फरक आहे। दीक्षा ही संप्रदायाची असते एखाद्या, उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय दीक्षा, पण वारकरी संप्रदायाचा अनुग्रह नसतो, अनुग्रह व्यक्तिगत आहे। दीक्षा सामुदायिक आहे। संप्रदाय दीक्षा ही संप्रदायाची असते आणि अनुग्रह संप्रदायाचा नसून हे सद्गुरू देऊ शकतात, हे व्यक्ती देतात, व्यक्तिगत आहे। बरोबर। त्या संदर्भातच दुसरा आणखी एक प्रश्न आहे की जगभरामध्ये शिष्य आहेत आपले, आणि त्यांना कोणकोणती साधना आणि उपासना दिलेली असते? सगळ्या साधकांना कोणत्या प्रकारची उपासना आणि साधना देता तुम्ही? कसं आहे, उपासनाचे दैवत वेगळी असतात। उदाहरणार्थ शिव हे दैवत आहे, विठ्ठल दैवत आहे, असे त्याचे दैवत वेगळी असतात, पण त्याच्यामागचं तत्व जे आहे ते तत्व तेच आहे। एक उपासनेमध्ये ध्यान एक भाग असतो, नाम दुसरा भाग असतो, आणि तीन एखादं चरित्र म्हणा, त्याचं तत्वज्ञान असा आणखी एक भाग असतो। हे तीन एक भाग मिळून साधकाला पुढे असं मार्गदर्शन होतं। ते मार्गदर्शन आवश्यक असतं, त्याचा साधक जो असतो तो स्वतःच्या मनाने काही साधना करतो, हे नसते एक असायला पाहिजे, शानच असता पाहिजे, तो नसतो, म्हणून तो एक आवश्यक आहे। तो संप्रदायात असतो। संप्रदायामध्ये खरोखर आपापसात काही मतभेद नाही आहेत, फक्त असलंच तर दैवतांचा भेद असतो, ग्रंथांचा भेद असतो, काळाचा भेद असतो। म्हणजे संप्रदाय केव्हा सुरू झाला त्या बाबतीत भेद असू शकतो, पण त्यांचं मूळ तत्वज्ञान जे आहे बेसिक तर तेच आहे। अर्थात काही जर जे भक्तिप्रधान संप्रदाय आहेत ते आत्मा ब्रह्म नावाचा शब्द जो आहे तो थोडासा लांब ठेवतात, आणि ते ज्ञानभागी लोक आहेत तो त्याच जवळ बसतात घट्ट, आणि मग ते शिव म्हणा, दत्त म्हणा, असे दैवत असतात। त्या दैवतांचा एक उपयोग करून घेतात, त्यांना ते ब्रह्म मानतात, आणि ब्रह्माचं उपासना करता येत नाही, ब्रह्मानुभाष्य असं शास्त्र आहे। त्यावेळी त्याच्याऐवजी ब्रह्माची प्रतिनिधी जी आहे ते त्यांची उपासना करावी, शिव म्हणा, ब्रह्म म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, असे। आता उपनिषदाबद्दल आहे एक प्रश्न की उपनिषद, तुम्ही उपनिषदावरती भरपूर लेखन केलंय। वेद आणि उपनिषद म्हटलं की सामान्यांना फार भीती वाटते, आणि पण तुम्ही आपल्या लेखणीतून वेदांताचं सार अतिशय सुंदर पद्धतीने मांडलंय। याविषयी हा उपनिषदांचा अभ्यास नव्या पिढीने कसा करावा? असं आहे, पहिल्यांदा नव्या पिढीने त्या शब्दाचा धसका घेऊ नये, उपनिषद या शब्दाचा धसका घेऊ नये। उपशब्दाचा अर्थ जवळ बसणे, नि म्हणजे देणे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणे, असा उपनिषद शब्दाचा अर्थ आहे। हेतू जो आहे तो हेतू तोच आहे, फक्त नाव भारत असतात भीती वाटते, आणि पंडितांनी ते काम करून ठेवलं थोडं, भीती निर्माण करण्याचं काम थोडं पंडितांनी करून ठेवलं। ते तुमच्या काम वगैरे हा जो थाट आहे तो थाट त्यांचा आहे, वास्तविक नाही आहे। त्याची भीती न बाळगता त्याचा अर्थ समजावून घेऊन अभ्यास संतांनी ते काम केलं। अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की सद्गुरू हे आधी आणि व्याधी या दोन्ही मधून सोडवणूक करतात। आपण
आधी आणि व्याधी या दोन्ही व्याधी व्याधी रोग आधी आणि व्याधी याच्यातून सद्गुरू सुटका करून देतात. तर व्याधी 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 आपण स्वतः व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे शारीरिक व्याधी मुक्त साधक होणारच, पण आपण अध्यात्मातले पण डॉक्टर आहात, त्यामुळे आधी मनोविकार आणि भवरोगातून सुटका नक्कीच होणार. ही अध्यात्माची वाट आपल्याला कशी गवसली, कशी मिळाली? अध्यात्म कुठून सुरू झालं? असं आहे की परमार्थाला प्रतिबंध करणारे व्याधी फार कमी आहेत. म्हणजे कसं आहे, आता हाय फिवर आहे तर त्यामुळे त्या ह्याच्या काळामध्ये साधना होणं शक्य नाही आहे. जे आहे दंगा चालू आहे बाहेर, साधना होणं शक्य नाही. म्हणजे जी गुरुपदी साधना आहे ती तेव्हा मग कोणती साधना करता येईल? नामी साधना सर्व काळ करण्यासारखी आहे आणि ती करायला श्री गुरु सांगतात जास्त जास्त. आणि कलियुगामध्ये नामसाधना सर्वश्रेष्ठ आहे, कारण कलियुगामध्ये ज्ञान साधण्याची परिस्थिती नाहीये. संन्यास लागतो घ्यायला किंवा संन्यासासारखं जीवन लागतं, काहीतरी एक लागतं. दोन्ही गोष्टी कठीण आहेत. म्हणजे कलियुगामध्ये नामसाधनेचंच महत्व सांगितलंय आणि ते सर्वात श्रेष्ठ आहे, कारण ती शक्य आहे करणं. कुठल्याही कोणालाही आणि कोणत्याही. त्याला जात नाही, धर्म नाही, वर्ण नाही, काहीच नाही, म्हणजे अडचण काही नाही. बरोबर. म्हणून संतांनी पुरस्कार केला त्याचा, त्याचं कारण ते आहे. पण मग तुम्ही अध्यात्माकडे पहिल्यांदा कसे वळलात? लहानपणापासून मला थोडी अध्यात्माची गोडी होती. त्या वयाच्या समजुतीप्रमाणे. उदाहरणार्थ गुरुवारी दत्ताला जायचो, ते मी जात असे शनिवारी सोमवारी शंकराला जायचो नियमाचा. आणि या नियमाचा मला उपयोगी झाला. एक वेळ मला उशीर झाला घरी जायला, फिरायला गेलो. मग मी गेलो सोमवारी शंकराला. मी घरी आजीला सांगितलं मी शंकराला जाऊन आलो त्यामुळे उशीर झाला. आजी एकदम प्रसन्न झाली. छान छान नातू सांगण्यावर. अशी सुरुवात झाली. आपल्या शिवगड बद्दल आहे पुढचा प्रश्न, की शिवगड अध्यात्म संस्था ट्रस्ट आपण सुरू केला, ही संस्था सुरू केली, तर त्याच्यामध्ये आपण कोणत्याही देवतेची मूर्ती स्थापना असं न करता आपण 4 महावाक्य तिथे लिहिलेली आहेत. महावाक्य लिहिलेली आहेत, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? महावाक्य शब्दाचा मूळ अर्थच आहे जीवाला आत्म्याशी जोडून देणारे वाक्य, त्याला महावाक्य म्हणतात. आणि जीव ब्रह्मैक्य असं त्याचा एक शास्त्रीय हे आहे, शब्द आहे. आणि त्यावर संतांनी प्रत्यक्षपणे श्रीगुरूंनी आणि अप्रत्यक्षपणे संतांनी त्यावर भर दिलेला आहे. संत हे सर्वसमावेशक आहे. सर्वसमावेशक असल्यामुळे अधिकार हा शब्द संतांच्या आधीच फार कमी आहे, जो पंडितांच्या ह्याच्यात असतो. पण परमार्थामध्ये कलियुगामध्ये संतांनी उचलून धरलं ते नामसाधना. जीव आणि शिव याचं ऐक्य हे महावाक्याचं मूळ उद्देश आहे. आणि म्हणून आपण इथे कोणतीही सगुणाची उपासना न करता महावाक्य आपण इथे महावाक्यांचं नाही करतात हल्ली दिवसात. कलियुगामध्ये केवळ निर्गुणाची उपासना शक्य नाही करता येत. आणि हे संतांनी जाणलं म्हणून सर्वांसाठी उपलब्ध करून नामसाधना. क्वचित एखाद्या अधिकारासाठी जास्त ते त्यांनी कशाला करावं, अडचण काही नाही, पण सर्वांसाठी ते नाही एवढं लक्षात ठेवा. त्याच्या मागचं रहस्य म्हणजे थोडक्यात असं आहे, मी रहस्य म्हणण्यापेक्षा त्याचा हेतू, की हेतू असा होता शिवगडच्या बाबतीत, की आजूबाजूला आपण नेहमी बघतो की जिथे एखादी मूर्ती किंवा पुतळा उभा केला जातो तर त्याचं इतकं मग नंतर स्वरूप बदलत जातं आणि त्याचे म्हणजे आपण कर्मकांड जी म्हणतो ती सुरू होतात. आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये मूळ उद्देश जो आहे या संस्थेचा, शिवगड अध्यात्म ट्रस्ट या संस्थेचा, की
इथे साधना व्हावी, इथे अभ्यास व्हावा, शुद्ध परमार्थाचा अभ्यास व्हावा, हा जो मूळ हेतू आणि उद्देश आहे, त्याच्यासाठी आम्ही कोणताही पुतळा आणि मूर्ती ह्याचं प्रतिष्ठापना करणं हे टाळलं आणि ह्याच्या पुढे पण आम्ही तसं करायचं नाही असं डॉक्टर काकांनी एक आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही तसं न करता मग ह्या आपल्या जिथे आपली प्रवचनं आहेत त्या हॉलमध्ये या 4 महावाक्यच आपण लिहून ठेवली आहेत, कारण आपल्याला तीच सारखी डोळ्यासमोर पाहिजेत की सद्गुरूंचा उपदेश तत्वम असी आणि मला जे त्याच्यातून मिळवायचं ते अहम ब्रह्मास्मी, इथपर्यंत हा जो प्रवास आहे किंवा हे जे मिळवायचंय ते सतत डोळ्यासमोर राहावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एक अजून प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला कसं घडवलं आणि त्याला जोडून नव्या पिढीनी आणि साधकांनी नेमकं काय करावं म्हणजे त्यांचं पण जीवन तुमच्यासारखंच समृद्ध होईल. कसं आहे, कर्म, उपासना, ज्ञान असे साधारणचे 3 अंग आहेत आणि तिन्ही अंग समजावून घ्यावी आणि तिन्ही अंग फॉलो करावी. चालू घडीला जे शक्य आहे ते करावं. उदाहरणार्थ कर्मकांडातल्या जुन्या जे गोष्टी आहेत त्या आता होणं शक्य नाही, ते कोणालाही करण्यासारख्या, पण आज जे शक्य आहे ते मात्र अगदी आवश्यक राहावं. उदाहरणार्थ कर्म करताना ते निष्काम असावं, त्याला काय युगाचा काय प्रश्न नाही. तुम्ही जे कर्मात बदल होते पण निष्कामतेत बदल नाही होणार. तर ते कर्म निष्काम करणं त्यांनी चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध होतं म्हणजे काय, तर चित्तामध्ये जे अनेक मल असतात, म्हणजे आशा, आकांक्षा, राग, द्वेष वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात, त्या सगळ्याच्या हळूहळू कमी होतात आणि असे कमी झालं की त्याला चित्तशुद्धी बनणार. कर्माचा उद्देश तो आहे. उपासनाचा उद्देश आहे चित्त शांत होणं. अशांत चित्त जे असतं ते एका उपासना देवतेपाशी स्थिर व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणून 7-8 देवता असावी आणि गुरुवारी दत्ताला जावं आणि शुक्रवारी देवीला जावं असे काम करत परत नाही आहे. एक देव कुठला तरी असावं आणि एक दिवस दुसऱ्या दिवस काय देव नाही तसं तेच आहेत, पण त्यांच्यासाठी ते आहे, त्यांच्यासाठी ते आहे. त्यामुळे पूर्वी होतं असं की दक्षिणेतले लोक शिवोपासक होते आणि उत्तरेतले लोक कृष्ण उपासक होते. असा हा जो फरक आहे तो फरक हळूहळू संतांनी केला कळाला. शिव आणि राम एकच आहेत असा ते एक हा विचार संतांनी मांडला आणि ते दोन्ही त्यांनी विठ्ठलात बघायला शिकवले. ते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने. भावदर्शनावरती बरंच तुम्ही लिहिलेलं आहे. भावदर्शन, ज्ञानेश्वरी भावदर्शन वगैरे, भावदर्शन, तर त्याच्याबद्दल काही थोडस सांगता येईल का? कसं आहे, व्यापक लिहिणं फार मोठं करणं हे एक वेळ सोपं असतं, पण मुख्य विषय जो असतो तो विषय न सोडता थोड्या कमी शब्दामध्ये हल्ली युगाचा विचार करून, हल्लीच्या परिस्थितीचा विचार करून, पूर्वी पुष्कळ वेळ असायचा आणि कसं आहे एका वर्णापुरतं मर्यादित होता पूर्वी परमार्थ आणि बाकीच्या वर्णासाठी नाम घ्या फक्त एवढं होतं. आता तसं नाही राहिलं, सगळ्यांसाठी सगळे आहेत. त्यामध्ये मुख्य गोष्ट ती आहे चित्त शुद्ध होणं. चित्त शुद्ध होण्यासाठी कर्म शुद्ध असावं लागतं आणि कर्म शुद्ध नसेल तर चित्त शुद्ध होणं शक्य आहे. आता हे कर्मशुद्धीमध्ये सामाजिक हे सुद्धा आहे लाभ, म्हणजे परमार्थामध्ये जे सामाजिक लाभ आहेत, कौटुंबिक लाभ आहेत, त्यातला हा एक लाभ. चित्तशुद्धी हवी असेल तर कर्मशुद्ध पाहिजे. म्हणजे साधकांना तुम्ही हेच सांगाल, नवीन साधकांना किंवा सगळ्याच साधकांना चित्तशुद्धी म्हणजे कर्म निष्काम कर्म आणि चित्ताची शुद्धी, हे जे आपण बेसिक गोष्टी म्हणतो की ह्या मुख्य आधी तयार पाहिजे, ही तयारी झाली पाहिजे आणि मग पुढे परमार्थाची वाटचाल व्यवस्थित होऊ शकते. ज्याला कर्मकांड म्हणतो ते संतांनी कधी फॉलो करून दिलं नाही. कर्मकांड म्हणजे आता उदाहरणार्थ वर्णाचं एक हे होतं त्याच्यात बंधन, या वर्णाच्या लोकांनी ही उपासना करावी, त्यांनी ही उपासना करावी. आता चालू परिस्थितीमध्ये वर्ण राहिला नसेल, त्यामुळे हा फरकही शिल्लक राहिला आणि त्यात काही गैर नाही. जे होतं ते एकूण साधकाच्या हितासाठी आहे. तेव्हा
साधकाच्या हिताचं जे आहे त्याचा विचार संत जास्त करतात आणि शास्त्राचा विचार जुने पंडित विचार जास्त करतात. म्हणजे पूर्वीचं जे पांडित्य होतं आणि पांडित्यामुळे काही गोष्टी सगळ्या समाजाला अवेलेबल नव्हत्या, त्या संतांनी त्यातला ते अंतर कमी करून नाहीसं केलं आणि त्यामुळे ते सोपं झालंय असं म्हणायचंय का? या आता आत्मा आणि ब्रह्म या दोन शब्दांची जागा विठ्ठल आणि राम यांनी घेतली. तिथे सोपेपणा सुरुवात की आत्मा आणि ब्रह्म दोन शब्द ऐकले सामान्य माणूस बिचकून जातो आधीच, पण विठ्ठल श्रीराम असे दोन नामं घेतली की एकदम ऍक्सेप्टेबिलिटी वाढते. ते का मोठं घ्या की ब्रह्म आहेच, ईश्वर आहे, ब्रह्म आहे, सगळं आहे, पण ते नंतर आधी नुसता देव म्हणा साधा, त्या देवाला नाव द्या, विठ्ठल द्या, राम नाव द्या, कृष्ण काही नाव द्या आणि त्याचं नाम घ्या. आणि हळूहळू नाम घेता घेता देवशोधावर गेलो, तो देवशी होणे ठेवलो. अशी संतांची. परमपूज्य डॉक्टर काकांनी प्रवचन करत असतानाच अनेक साधनाच्या व्याख्या ज्या आहेत त्या त्याच्यामधून साधकांनी शोधून काढल्या आणि लिहून काढलेल्या आहेत. त्यातलं आजच्या युगामध्ये साधन कुठलं करायचं आहे तर क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवणे याला साधना असे म्हणतात. जगाचे व्यवहार करता करता परमेश्वराशी नाते जोडण्याची कला याला साधना असे म्हणतात. परमार्थामध्ये स्वयंसूचनेला अत्यंत महत्त्व आहे, म्हणून स्वयंसूचना स्वतःला देत राहणे याला साधना असे म्हणतात. त्यानंतर डॉक्टर काकांनी की नाम, ध्यान आणि तत्वज्ञान ही त्रिसूत्री आहे आणि ती हातात घेऊन आपल्याला या संसार सागराचा मुकाबला जो आहे तो करायचा असतो. असे कित्येक मौलिक संदेश जे आहेत ते आपल्या सर्व नवीन साधकांसाठी दिलेले आहेत. प्रपंचाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन सांगताना डॉक्टर काका म्हणतात की आपल्या प्रपंचाला रहाट गाडगे न समजता ती परमेश्वराने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून तो करावा, म्हणजे त्यामध्ये वैराग्याचा भाग सहजच येऊन जातो. त्यानंतर डॉक्टर काकांचं एक सांगणं आहे की सुखी होता होता सुखरूप होणं जास्ती सोपं आहे आणि सुखी होण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या समंजसपणा जो आहे तो आपल्या ठिकाणी चढता वाढता राहिला पाहिजे. आत्मज्ञान होईल तेव्हा होईल, पण आनंदाने जगण्याची कला जी आहे ती काकांच्या सर्व वाङ्मयातून आपल्यापर्यंत त्यांनी उलगडून ठेवलेली आहे. तेव्हा त्या सर्व वाङ्मयांचा अभ्यास करणे ही नवीन साधकांसाठी खूप महत्त्वाची साधना आहे. म्हणून आपण सर्वांनी ते ग्रंथ खरेदी करावेत आणि मनापासून समजून घेऊन आपलं जीवनसुद्धा परमपूज्य डॉक्टर काकांसारखं दर्जेदार करावं ही शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपणा सर्वांना विनंती. जय जय रघुवीर समर्थ. त्याच्यामध्ये एक बटाट्याची भाजी होती आणि एक दाण्याची आमटी होती. इतकं भयंकर तिखट, नुसत्या मिरच्या खावतील पण ते खावायचं नाही. मी विदर्भातली तिखट खाणारी, पण माझी सुद्धा दशा झाली. आता काकांना दुसरं नव्हतं ना काही खायला, तेच खावं लागणार होतं. एका शब्दाने म्हणाले नाही हे तिखट झाले, ते खात होते. 5-6 घास खाल्ल्यानंतर मी त्या वाढणाऱ्यांना म्हटलं एका वाटीमध्ये तुम्ही दूध आणा, आणि काकांना भगरीच्या सोबत ते मी दूध देववलं. मला मुद्दा तो नाही सांगायचा, मला सांगायचा एवढं प्रतिकूल ते तिखट पण एका शब्दाने बोलले नाही. प्रपंच इतका विरोधी गेला, दाहक असला तरी सहन करण्याची एक ताकद असते, ती ध्यानातच ठेवली पाहिजे. काकांकडून अभ्यास, मी म्हणते भगवद्गीता शिकणं सोपं आहे, हे शिकणं फार कठीण आहे. भगवद्गीता मला बुद्धी बरी असली तर 2 पुस्तकं वाचून मी विद्वान होईल, पण काका नुसत्या त्या भगवद्गीतेच्या ज्ञानामुळे नाही, एवढे त्यांच्या संत जीवनाचे सगळे पैलू प्रकट आहेत. असा तो माणूस आपण ओळखला तर काका ओळखले. असं सगळ्या व्याख्या लागू.
काका तुम्ही प्रवचन खूप छान केलं, यात नाही काका. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा